त्रयोदशः पाठः चित्रकाव्यम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13वा पाठ चित्रकाव्यम हे पाहणार आहोत. चित्रकाव्यम म्हणजेच आपल्याला हे जे श्लोक असतात हे आपल्याला चित्राच्या काव्यातून समजून घ्यायचे असतात. कारण की हे सुभाषित हे श्लोक हे आपल्याला सहजासहजी समजत नाही. त्यासाठी आपल्याला चित्रांची मदत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याला म्हणतात चित्रकाव्यम. सुभाषितम नाम सम्यक रूपेण भाषितम. सुभाषित म्हणजे चांगल्या प्रकारे बोलणे. संस्कृत सुभाषितानि आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यांती. संस्कृतचे सुभाषिते आदर्श जीवनाचे रहस्य सांगतात. वैशिष्ट्यपूर्णानि सुभाषितानि संस्कृत भाषायाः सौंदर्यस्थानानि खलु. वैशिष्ट्यपूर्ण सुभाषिते संस्कृत भाषेचे खरोखरच सौंदर्यस्थळे आहेत. बुद्धिविकासकानी सुभाषितानी नाम चित्रकाव्यानी. बुद्धीचा विकास करणारे चित्रकाव्ये म्हणजेच चित्रकाव्ये होय. तानी रंजकानी अपि सन्ति. ते सुभाषिते मनोरंजकही असतात. अस्मिन् चित्रकाव्ये अंतर्लापः अन्योक्तिः हास्योक्तिः कर्तरीगुप्ता प्रहेलिका समस्यापूर्तिः वाकोवाक्यम इत्यादयः सुभाषितानां प्रकाराः संती. ह्या चित्रकाव्यामध्ये अंतर्लाप, अन्योक्ती, हास्योक्ती, कर्तरीगुप्ता प्रहेलिका, समस्यापूर्ती, वाकोवाक्यम इत्यादी सुभाषितांचे प्रकार आहेत. आता आपण पहिला श्लोक पाहूया. कम संजघान कृष्णः का शीतलवाहिनी गंगा के दारपोषण रताः कम बलवंतं न बाधते शीतम. आर्यावर्तातील श्लोक अंतर्लाप या प्रकाराचे उदाहरण आहे. ह्या श्लोकात 4 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातच त्याचे उत्तरे आहेत. शब्दालंकाराच्या माध्यमातून ही गंमत तयार केली आहे. अक्षराच्या जोडण्याने किंवा वेगळे केल्याने ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते. पहिले चरण. कम संजघान कृष्णः. कम म्हणजे कोणाला, संजघान म्हणजे ठार मारले. कृष्णाने कोणाला ठार मारले. आता यातील संजघान ह्या क्रियापदातील सम हा उपसर्ग काढल्यावर जघान हे क्रियापद उरते. संजघान व जघान ह्या दोन्ही क्रियापदाचा अर्थ एकच आहे. त्यामुळे कंसम जघान कृष्णः, कृष्णाने कंसाला ठार मारले असा याचा अर्थ निघतो. दुसरे चरण. का शीतलवाहिनी गंगा. का गंगा म्हणजे कोणती गंगा. शीतलवाहिनी म्हणजे थंड पाण्याने वाहणारी गंगा आहे. यातील का हा प्रश्नार्थक शब्द शीतलवाहिनी या शब्दाला जोडल्यास उत्तर मिळते. काशीतल गंगा, काशी जवळून वाहणारी गंगा. आता त्याचप्रमाणे तिसऱ्या चरणात के दारपोषण रताहा. आता दार हा शब्द के ह्या प्रश्नार्थक शब्दाला जोडल्यास आपल्याला ह्याचं उत्तर मिळू शकते. केदार, केदार पोषण रताहा. केदार म्हणजे शेत. दाराहा अगोदर के दार पोषण रताहा. दाराहा म्हणजे पत्नी. दाराहा म्हणजे पत्नी. कोण आपल्या पत्नीच्या पोषण करण्यामध्ये व्यस्त आहेत. रताहा म्हणजे व्यस्त असणे. तर आता आपल्याला काय करायचं, दार हा शब्द जर के ह्या शब्दाला जोडल्यास आपल्याला उत्तर मिळते याचे. केदार पोषण रताहा. केदार म्हणजे शेत. म्हणजे शेत हा शेतकऱ्याच्या कुटुंबाला पोषण करण्यामध्ये व्यस्त आहे. आता ह्याचप्रमाणे आपण चौथं चरण पाहूया. कम बलवंतन न बाधते शीतम. कोणत्या बलवंताला थंडी वाजत नाही. आता कम हा प्रश्नार्थक शब्द जर बलवंतम ह्या शब्दाला जर जोडला तर आपल्याला याचा अर्थ बोध होऊ शकतो. कम बलवंतन न बाधते शीतम म्हणजे ज्याने घोंगडी ओढलेली आहे त्याला थंडीही वाजत नाही असा याचा अर्थ निघतो. आता पुढचा श्लोक पाहूया.
रे रे चातक सावधान मनसा मित्रं क्षणं श्रूयताम् अंबोधा बहोऽपि सन्ति गगने सर्वेपि नैतादृशाः केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् व्रता यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. हे श्लोक म्हणजेच अन्योक्तीचा प्रकार आहे आणि व्रता याचं शार्दूल विक्रीडितम. ह्या श्लोकामध्ये कवी चातकाला उद्देशून म्हणतो. चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पितो आणि विशेष करून मृग नक्षत्रातल्या पावसाचं पाणी पितो तो, म्हणून तो त्याला उद्देशून म्हणतो आणि तो तहानेने एवढा व्याकुळ होऊन जातो की तो जे कोणतं ढगं दिसतात, जे कोणते आभाळ दिसतात त्यांना तो काय करतो, पाणी मागतो आणि त्यांच्यासमोर दीनवाणीने बोलतो. तर त्याला उद्देशून कवी म्हणतो, रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणं श्रूयताम. हे मित्रा, त्याला मित्र असे संबोधन करतो. हे मित्रा चातका, सावधान मनसा क्षणं श्रूयताम, सावधान मनाने एका क्षणासाठी ऐक. अंबोधा बहोऽपि सन्ति गगने सर्वेपि नैतादृशाः. ह्या गगनामध्ये अनेक मेघ आहेत, अनेक मेघ आहेत, परंतु ते सर्वच काही सारखे नसतात. केचिद वृष्टिभिः आर्द्रयन्ति वसुधाम. त्यातील काहीच ह्या वसुधेला, ह्या पृथ्वीला ओली करतात. गर्जन्ति केचिद व्रथा. आणि काही त्यातील उगाचच गर्जना करतात. यम यम पश्यसी तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. तू ज्याला ज्याला पाहतोस त्याच्यासमोर दीनवाणीने तू बोलू नकोस. आता पुढचं सुभाषित पाहूया. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरति प्राणान् तंतु प्राणान् धनानि च. हे यमराज सहोदर, सहोदर म्हणजे सख्खा भाऊ, यमराजांचा सहोदर असलेला हे वैद्यराज म्हणजेच श्रेष्ठ वैद्या, तुभ्यं नमः, तुला नमस्कार असो. यमः तू प्राणान हरती. यम तर फक्त प्राणच घेतात, परंतु तंतु प्राणान धनानीच, परंतु तू तर प्राणांना आणि धनाला ह्या दोघांनाही तू हिरावून घेतोस. अनुष्टुप वृत्त असलेल्या हास्योक्ती प्रकार ह्या प्रकारातील श्लोकातून कवी धनाचे लोभी असलेल्या अपरिपक्व वैद्यांची निंदा करतो आणि त्यांतून हास्य निर्माण करतो. आता पुढचं पाहूया. राक्षसेभ्य सुतां हृत्वा जनकस्य पुरीं येयो अत्र कर्तरीपदं गुप्तं यो जानाति स पंडितः. ही कर्तरीगुप्ता प्रहेलिका चित्रकाव्यातला एक वेगळाच प्रकार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, कश्चन जनाः राक्षसेभ्य सुतां हृत्वा जनकस्य पुरीं येयो. कश्चन जनः म्हणजेच कोणीतरी एक माणूस, राक्षसेभ्य म्हणजेच राक्षसांपासून, सुतां हृत्वा म्हणजे मुलीला पळून, जनकस्य पुरीं येयो जनकाच्या पुरीला म्हणजे नगरीला गेला. आणखीन एक अर्थ करता येईल, कश्चन जनः राक्षसेभ्य जनकस्य सुतां हृत्वा पुरीं गतः. कश्चन जनः म्हणजे कोणीतरी एक माणूस, राक्षसेभ्य म्हणजे राक्षसांपासून, जनकस्य सुतां हृत्वा जनकाच्या मुलीला पळून, पुरीं गतः नगरीला गेला. येथे कर्तरीपदम गुप्तम, येथे कर्ता गुप्त आहे. यो जानाति स पंडितः, जो जाणतो तो पंडित आहे. अत्र कर्तरीपदम गुप्तम, येथे कोणताही अर्थ घेतला तरीसुद्धा आपल्याला कर्ता दिसत नाही. येथे कर्ता हा लपलेला आहे. तत् अन्वेष्टव्यम, त्याला शोधायचे आहे. येथे कोणताही अर्थ घेतला तरीसुद्धा कर्तापद हे काही आपल्याला दिसत नाही. तसेच आपल्याला रामायणामध्ये पण असा कोणताही उल्लेख नाही की कोणी राक्षसांपासून मुलीला पळून जनकाच्या पुरीला गेला, असा कोणताही आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख आढळत नाही. किंवा जनकाच्या मुलीला घेऊन स्वतःच्या नगरीला गेला नाही. म्हणून ह्याचे उत्तर समजत नाही.
उत्तर समजण्यासाठी राक्षसेभ्य ह्या शब्दाचे पंचमी विभक्तीचे बहुवचन न करता राक्षसानाम इभ्य असा षष्ठी तत्पुरुष समास केला तर आपल्याला याचे उत्तर मिळते. राक्षसानाम इभ्य म्हणजे राजा, राक्षसांचा राजा रावण असा समास विग्रह केला तर अर्थसंगती लागते. राक्षसानाम इभ्य रावणः जनकस्य सुतां हृत्वा पुरीं ययो. राक्षसांचा राजा रावण जनकाची मुलगी सीता हिला पळून पुरीं ययो म्हणजेच नगरीला गेला. आता पुढचा श्लोक पाहूया. अयन्न भक्तो नच पूजको वा घंटां स्वयं नादयते तथापि धनंजनेभ्यः किल याचतेयं न याचको वा न च निर्धनो वा. उपजाती वृत्तातील हा प्रहेरी प्रकार आहे. हा श्लोक काव्यप्रवाह या काव्यसंग्रहातून उद्धृत केलेला असून याचे कवी आहे सदाशिव त्र्यंबक राहतेकर हे आहेत. हे आपणहुती अलंकारातील चे एक उदाहरण आहे. आता याचा अन्वय पाहूया. अयन्न भक्तो नच पूजको वा. हा भक्तही नाही आणि पूजक म्हणजेच पुजारी पण नाही. घंटाम स्वयं नादयते तथापि तरीसुद्धा तो स्वयं काय करतो, घंटा वाजवतो. धनंजनेभ्य किल याचतेयम तसेच तो काय करतो, लोकांकडनं धन गोळा करतो. न याचको वा नच निर्धनो वा. तो याचकही नाही आणि निर्धनही नाही. तर याचं उत्तर काय असू शकतं, तर काय आहे, लोकयान वाहक म्हणजेच बस कंडक्टर. आता पुढचं पाहूया श्लोक. रामाभिषेके जलम आहरंत्या हस्तात स्रतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं ठन ठन ठठन ठन ठठठन ठठंतः. इंद्र वज्रा वृत्तातील हे समस्यापूर्तीचे उदाहरण आहे. भोज नावाचा राजा रोज दरबारात आल्यावर काही समस्या मांडत असे. अनेक विद्वान आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत आणि ज्याची समस्यापूर्ती राजाला समाधानकारक वाटली असे त्याला श्लोकांतील अक्षरांच्या संख्येएवढ्या लाख सोन्याच्या मोहरा तो देत असे. प्रत्येक चरण लक्षो ददो. ह्या श्लोकात ठणठण ठठणठण ठठठण ठठंठ असा निरर्थक अक्षरांचा चौथा चरण रचलेला आहे. त्याला अनुसरून इतर 3 चरण रचले गेले आहेत. या काव्यप्रकाराला समस्यापूर्ती असे म्हणतात. रामाच्या राज्याभिषेकावेळी जलम आहरंत्या पाणी आणणाऱ्या युवत्या हस्तात युवतीच्या हातातून हेमघटो म्हणजेच सोन्याचा हंडा स्रतः म्हणजे निसटला. सोपानमार्गेण करोति शब्दम पायऱ्यांच्या मार्गाने करोति शब्दम तो आवाज करतो. ठणठण ठठणठण ठठठण ठठंठः. आता पुढचा श्लोक पाहूया. भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपतिः किं नास्त्यसौ गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखी सदा शेते च तस्योपरि आरे मुंच विषादमाशु कमले नाहं प्रकृत्याचला चेत्थं वै गिरिजा समुद्रसूतयोः संभाषणं पातु वः. हा श्लोक शार्दूल विक्रीडितम या वृत्तातील वाकोवाक्याचे उदाहरण आहे. भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपतिः किं नास्त्यसौ गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखी सदा शेते च तस्योपरि आरे मुंच विषादमाशु कमले नाहं प्रकृत्याचला चेत्थं वै गिरिजा समुद्रसूतयोः संभाषणं पातु वः. लक्ष्मी आणि पार्वती यांच्यातील हा संवाद आहे. येथे लक्ष्मी पार्वतीला भगवान श्री शंकराच्या उपस्थितीविषयी प्रश्न विचारते. त्यासाठी लक्ष्मी असे विशेषणे वापरते ज्यातून
शंकराच्या अधनत्व सूचित होते. लक्ष्मीचा हा भाव जाणून चतुर पार्वती सर्व विशेषणे नारायणाकडेच परावर्तित करून टाकते. यांच्यातील हा संवाद. लक्ष्मी म्हणते, भिक्षुः म्हणजेच भगवान शिव कुत्र अस्ति, कोठे आहेत? आपल्या पतीला भिक्षुक म्हणलेले कोणत्या पत्नीला आवडेल बरे? म्हणून पार्वती भिक्षू हे विशेषण भगवान विष्णूंनाच लावून उत्तर देते. बले हे मखे. बळी राक्षसाच्या यज्ञात भगवान विष्णू हे भिक्षुक बनून वामन रूपात गेले होते. लक्ष्मी म्हणते, पशुपती ही कुत्र असती. अगं, पशुपती कोठे आहेत? पार्वती म्हणते, किम असो गोकुले नास्ती, तो गोकुळात नाही काय? लक्ष्मी परत म्हणते, मुग्धे, अगं वेडे, पन्नगभूषण. पन्नग म्हणजे साप. सर्प ज्याची आभूषणे आहेत ते भगवान शंकर. पार्वती म्हणते, सखी, सदा तस्य शेषस्य उपरी च शेते. नेहमी त्या शेषाच्या वरच तर ते झोपतात. लक्ष्मी म्हणते, आरे विषादम मुंचा. विषाद म्हणजे दुःख. दुःख सोड आता. विषाद म्हणजे ज्याने विष प्राशन केले आहे ते भगवान शिव. तर पार्वती असा अर्थ करते, भगवान शिवाला सोड. आणि मग ती लक्ष्मीला म्हणते, कमले अहम प्रकृत्या न चला. मी स्वभावाने चंचल नाही. चेत्थम वय गिरिजा समुद्रसूतयोः संभाषणं पातु वह. अशा प्रकारे गिरिजा म्हणजे पार्वती आणि समुद्रसुता म्हणजेच लक्ष्मी यांचा संवाद तुमचे रक्षण करो. तर ह्या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.